प्रवास माझा तसा सुरू झाला होता मुंबईकडून। दिवा गाडीतून मी प्रवास सुरू केला होता आणि दिवा गाडीमध्ये मी माझे पर्यावरणाबद्दल दृष्टीबद्दल माझे विचार ठेवले होते। त्या प्रवाशांमध्ये संदर्भात मी माझे विषय ठेवले होते आणि असं करत मी कोकणात गेलो, सिंधुदुर्गात गेलो आणि मग तिथून माझ्या गावी श्रीकृष्णाच्या मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा होता, तिथून सुरुवात केली आणि एक एक विषय करत करत मी नंतर मुंबईला आलो आणि गणपतीपुळ्याच्या दिशेने आपण चाललो। हा बघा अथांग समुद्र, अथांग समुद्र, अथांग सृष्टी सौंदर्य, नयनरम्य, डोळ्याला दिपवून टाकणार। आणि ह्यासाठी आपल्याला आता तत्पर व्हायला पाहिजे आणि असे जे प्रकल्प आहेत, असे जे उद्योग आहेत त्याला विरोध केला पाहिजे, कडाडून विरोध केला पाहिजे। अन्यथा हे पर्यावरण संपेल आणि पर्यटनही संपेल। लक्षात आलं का? जी मुंबईची हाल झाली आहे, जी ठाण्याची अवस्था झाली आहे, जी पालघरची अवस्था झाली आहे, जी पनवेलची रायगडची अवस्था झाली आहे, जी रत्नागिरीची अवस्था झाली आहे। ऑलरेडी हे प्रकल्प येऊन रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा याची वाताहत झालेलीच आहे। नमस्कार मित्रांनो, बोलायचं तरी काय या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये, मागच्या चलचित्रांमध्ये तुम्ही बघितलं असेल माझा प्रवास मी दाखवला आहे। प्रवास माझा तसा सुरू झाला होता मुंबईकडून। दिवा गाडीतून मी प्रवास सुरू केला होता आणि दिवा गाडीमध्ये मी माझे पर्यावरणाबद्दल दृष्टीबद्दल माझे विचार ठेवले होते। त्या प्रवाशांमध्ये संदर्भात मी माझे विषय ठेवले होते आणि असं करत मी कोकणात गेलो, सिंधुदुर्गात गेलो आणि मग तिथून माझ्या गावी श्रीकृष्णाच्या मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा होता, तिथून सुरुवात केली आणि एक एक विषय करत करत मी नंतर मुंबईला आलो। ही बघा मित्रांनो खाडी किती नयनरम्य आहे आणि आता हा सूर्यास्ताला चालला आहे। त्याचं नयनरम्य हा देखावा आहे। मित्रांनो, हे करत करत आम्ही पुढे हे सर्व प्रेक्षणीय स्थळं, या सर्व निसर्गाचा स्वाद घेत मी पावसला आलो। पावस स्वरूपानंदांच्या मठामध्ये, बघा स्वरूपानंदाच्या मठामध्ये तिथे दर्शन घेतलं आणि तिथे एक रात्र थांबलो आम्ही त्या प्रवासामध्ये। स्वरूपानंदांच्या मठामध्ये येण्यापूर्वी आम्ही राजापूरमधून, बारसूमधून इथे आलो। ही बघा गोशाळा तिथली, बारसूमधून इथे आलो। पण बारसूला आम्ही चित्रण नाही केलं। तर माझा प्रवास तुम्ही याच्या पूर्वीचा प्रवास बघितला आहे। मी कुडाळवरून निघालो पुढे आणि पणदूरपर्यंत आलो, तिथपर्यंतचा प्रवास बघितला। मग तिथून मी देवगडला आलो। देवगड जामसंडा करत मी सागरी महामार्गाने, रत्नागिरी वगैरे करत सागरी महामार्गाने मी अलिबागला बाहेर पडलो। ही बघा मित्रांनो पावसची खाडी, बघा किती नयनरम्य आहे आणि हेच आपल्याला काय करायचं आहे, वाचवायचं आहे, त्याचं संवर्धन करायचं आहे। अन्यथा या खाडीमधील, समुद्रामधील जीव, मासे नष्ट होतील आणि हे नष्ट झाले तर निसर्गाचा समतोल तुटेल। यासाठी आपल्याला पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, यासाठी आपल्याला काय करायचं आहे, त्याचं संवर्धन करायचं आहे। ही बघा ही पुढची खाडी, म्हणजे दुसरी बाजू खाडीची, किती छान वाटते। जे प्रदूषण नाही आहे, पण हे प्रदूषण झालं तर याचा ऱ्हास होईल आणि ह्यासाठी आपल्याला कंबर कसायला हवं। हे जे निसर्गाने भरभरून दिलं आहे ना, ही बघा नदी किती अथांग पात्र आहे, याचा ऱ्हास थांबवायला पाहिजे। प्रदूषणाने होणारा ऱ्हास आणि रिफायनरीमुळे, हे बघा हा किती छान किनारा आहे बघा, हे आपणच थांबवू शकतो, मनुष्य प्राणीच थांबवू शकतो। बघा किती विलोभनीय आहे। आणि या रिफायनरीमुळे किती प्रयत्न केला तरी प्रदूषण होणारच आहे। जमिनीमधलं प्रदूषण, हवेमधलं प्रदूषण, पाण्यामधलं प्रदूषण हे होणारच आहे। मनुष्य निर्मित कुठलाही उद्योग तुम्ही आणा, त्याच्यातून प्रदूषण होणे आणि होणीच आहे, होणारच आहे। आणि या निसर्गाचा, या कोकणाचा ऱ्हास, आता जे काही वनसंपदा राहिली आहे कोकणामध्ये,
हे जे काय पर्यावरण राहिलं आहे त्याचा ऱ्हास निश्चित आहे आणि त्यासाठी प्रत्येक माणसाने कंबर कसायला हवी. ही भंडारपुळ्यातली खाडी तुम्ही बघितली याच्या पूर्वीची. आता आपण गणपतीपुळ्याच्या दिशेने चाललो आहे आणि हा भंडारपुळ्याचा समुद्र आहे. हा भंडारपुळ्याचा समुद्र आहे आणि गणपतीपुळ्याच्या दिशेने आपण चाललो आहे. हा बघा अथांग समुद्र, अथांग समुद्र, अथांग सृष्टी सौंदर्य, नयनरम्य, डोळ्याला दिपवून टाकणारा. आणि ह्यासाठी आपल्याला आता तत्पर व्हायला पाहिजे आणि असे जे प्रकल्प आहेत, असे जे उद्योग आहेत त्याला विरोध केला पाहिजे, कडाडून विरोध केला पाहिजे. अन्यथा हे पर्यावरण संपेल आणि पर्यटनही संपेल. लक्षात आलं का? जी मुंबईची हाल झाली आहे, जी ठाण्याची अवस्था झाली आहे, जी पालघरची अवस्था झाली आहे, जी पनवेलची रायगडची अवस्था झाली आहे, जी रत्नागिरीची अवस्था झाली आहे. ऑलरेडी हे प्रकल्प येऊन रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा याची वाताहत झालेलीच आहे आणि हे हळूहळू मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला निदर्शनात येईल काय काय झालं आहे. जिंदाल प्रकल्प, परत तो आता पेण पनवेलमधला ह्याचा रिलायन्सचा प्रकल्प. पण हे बघा आधी अथांग समुद्र, हा अथांग समुद्र बघा कसा वाटते आणि तो किनारा आणि त्या किनाऱ्यावरची झाडी, नारळी पोपळींची बाग, नयनरम्य, मनाला एक आल्हाददायक वाटते, नजरेला मनाला एक शांती मिळते. याचा ऱ्हास होऊ नये. हे माझ्या आईच्या माहेरचं म्हणजे माझ्या आजोळचं घर बघा आणि इथून आम्ही मग पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. वाटेत बघा हे समुद्रातील खाडीच्या बाजूचे जे काय जीवजंतू आहेत त्याचं चित्रण केलेलं आहे आणि ह्याचं संवर्धन होणं गरजेचं आहे. ह्याचंसुद्धा ह्या ऋतुचक्राशी, या निसर्गचक्राशी काय आहे, बांधिलकी आहे. प्रत्येक जीवजंतू शाबूत राहायला पाहिजे. तुम्हाला जर बारीक नजरेने बघाल तर हे लक्षात येतील जीवजंतू ह्या पाण्यातील आणि ह्यांचंही संवर्धन होणं गरजेचं आहे. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. हे बघा तिन्हीसांची, हे माझ्या आजोळचं समुद्रकिनारा आणि तेथील हे नयनरम्य देखावा. इथे पूर्वी बोट थांबायची, त्याला तिवरी बंदर म्हणतात. बाजूलाच बंदर आहे, त्या तिवरी बंदरमधला हा देखावा आहे. बघा पाणी कसं या दगडातून, त्या खडकातून पाणी पुढे येते मार्ग शोधत. हे किती मन प्रसन्न करते. आणि हे सर्व जर थांबवायचं असेल, हा ऱ्हास थांबवायचा असेल तर प्रदूषण थांबवायला हवं. प्रदूषण, आणि ह्या प्रदूषण थांबवण्यासाठी प्रत्येकाने आता कंबर कसणे गरजेचं आहे. फक्त या प्रकल्पानेच नव्हे, आपण प्लॅस्टिक टाकतो, आपण कचरा टाकतो, कुठेही ठुंकतो, कुठेही काय करतो. आणि धरणी ही आपली माता आहे, प्रथम माता आहे. ही धरणी प्रथम माता आहे. ही आपण म्हणतो अंबा माता, भगवती, महालक्ष्मी, अंबा आणि काय पार्वती वगैरे जे काय संबोधतो, ती ही धरणी माता, प्रथम आई, महामाया. मग तिचं संवर्धन होणं गरजेचं आहे. मग तिथे त्याच्यावरची जी स्वच्छता होते, अस्वच्छता होते, ते थांबवणं गरजेचं आहे. हे बघा तिन्हीसांचा देखावा कसा लाली पसरली आहे. मन कसं एकदम आनंदमय होतं, मन स्थिर होतं. हे बघा लाटा येत आहेत, समुद्र किनाऱ्याला येत आहेत, फुटत आहेत आणि परत जात आहेत. ह्या लाटा येतात बघा, किती छान वाटते ते, मन किती प्रसन्न होते. आपण ह्या लाटेकडे बघत बघत आपल्या मनातले जे काहूर माजलेले आहे ना ते आपण संपवू शकतो. ह्या लाटेकडे जर एकाग्र आपण चित्ताने बघत राहिलो, येते लाट, फुटते, परत ती मागे जाते, परत एक लाट येते, ती फुटते, परत मागे जाते, पण लाटा येण्याच्या थांबत नाही. तसंच आपल्या मनातही असं असंख्य लाटा उसळत असतात, असंख्य विचारांच्या. ते फुटत असतात, परत नवीन विचार येत असतात, परत नवीन विचार. तसेच ह्या समुद्राच्या लाटा आहेत. ने मदसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. सावरकरांची कविता, स्वातंत्र्यवीर सावरकर. मित्रांनो, समुद्र हा किती गहन आहे, अथांग आहे आणि त्याच्यात अनेक जीवजंतू आहेत आणि त्या जीवजंतूचं संवर्धन होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला कंबर कसणं गरजेचं आहे. हे जर संवर्धन झालं तरच सृष्टीचा ऱ्हास थांबेल. बघा
येथील त्याच्यातील जीवजंतू. आता आपण इथून पुढे निघालो आहे जयगडला, जयगड जेटीवरती. आणि जयगड जेटीमधून आपण पुढे प्रवास करणार आहोत. कुठे तर जयगडमधून आपण पुढच्या गावी. पण ते प्रवास करताना खाडी येते मध्ये, आणि या खाडी पार करण्यासाठी आपल्याला बोटीची गरज आहे. आणि ती समोर तुम्हाला दिसते बोट. आता इथे गाडी थांबवून तिकीट काढून पुढे बोटीत बघा गाड्या चढवल्या जात आहेत एक एक करून. तशी मीही माझी गाडी चढवतो आहे. माझी गाडी आतमध्ये आणली. कॅम्पिंग व्हॅन, मारुती व्हॅन आहे माझी. तिला मी कॅम्पिंग म्हणजे फिरण्यासाठी त्याच्यात सगळे मी सामान ठेवलेलं आहे. त्याची जेवणाखावण्यापासून सगळ्या सुविधा केलेल्या आहे. त्याच्यात झोपण्यापासून म्हणजे तिच्यात रात्रसुद्धा काढू शकतो कुठेही वाटेत थांबवून कॅम्पिंग करण्यासाठी. मी आणि माझी मुलगी दोघंजणं या व्हॅनमधून आम्ही फिरतो मस्तपैकी. छान वाटते. मित्रांनो लक्षात आलं काही बघा बोट. या बोटीमध्ये असंख्य वाहनं ही राहणार. सर्वांची जागा भरली की मग पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली. जागा पूर्ण भरली की याच्यात मग 2 व्हीलर 4 व्हीलर आणि माणसं, अगदी बससुद्धा याच्यात पार्क होते. बघा किती छान दिसते. बघा माझी व्हॅन, सामान बांधलेलं आहे. स्वामी समर्थांचं मागे चित्र आहे. सगळ्या सुविधा त्याच्यात मी करून ठेवलेल्या आहे फिरण्यासाठी. बघा बोट आता सुटली दुसऱ्या किनाऱ्याला जायला. बोटीवरती आम्ही आता आरूढ झालो आहे. बोट निघाली आहे दुसऱ्या किनाऱ्याला. आणि हा सागरी महामार्गाचा प्रवास आहे. असे पुढे आणखीन 3 तुम्हाला आपल्याला जेटी मिळणार आहे, बंदर मिळणार. आणि त्या बंदरातून एका जेटीमधून एका बंदरातून दुसऱ्या बंदरात बोटीने प्रवास करून पुढचा प्रवास रस्त्याने रोडने सागरी महामार्गाने. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मित्रांनो फेरी बोटीत आहे मी आता. जयगड धक्क्यावरून फेरी बोट निघाली आहे. आणि या फेरी बोटमधून गुहागरला आम्ही जातोय. बघा फेरी बोट, आतमध्ये गाडी पार्क केली आहे. आणि हा प्रवास खाडीचा प्रवास सुरू आहे. एका जयगडवरून पलीकडे. मित्रांनो हे बघा आपण खाडी क्रॉस करतोय. आणि या खाडीमध्ये, या समुद्रामध्ये अनेक जे मासे आहेत, अनेक माशांचे ज्या जाती आहेत ते आता नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे. कारण आपण ते काढून खातोय, काढून खातोय. आणि एवढी अवस्था आपण वाईट करून ठेवली ना, म्हणजे जो बांगडा 1 फुटाचा होता तो बांगडा आता 1 विटाच्या खालचा झाला. बांगड्याचा मासा आपण पकडू तर ती करली 2-2 मीटर करली लांब होती, ती आता करली फुटावर आली. आणि करली हा मासा अगदी ते पापलेट असे एकदम 1-1 फुटाचे असे एका आपल्या ताटाच्या आकाराचे होते. ते पापलेट आता 4 बोटाच्या आकाराचे यायला लागले. म्हणजे आपण अक्षरशः मासे उपसून खातोय. बरेचशा त्याच्या जाती नष्ट केल्या. मित्रांनो प्रत्येक जीवाला, प्रत्येक जातीला, म्हणजे त्या प्रत्येक माशाची जात आहे, प्रत्येक प्रकार आहे, प्रत्येक जीवजंतू आहे, त्याला जगण्याचा अधिकार आहे. माझी मुलगी हात दाखवते, लक्षात आलं का? जगण्याचा अधिकार आहे. आणि हा अधिकार कोण हिरावून घेतोय तर मनुष्य प्राणी. अगदी वारेमाप मासेमारी करून श्रावण महिना आपण का पाळतो? हे बघा माझी गाडी श्रावण बांधलेलं आहे. वारेमाप आपण मासेमारी का करतोय तर आपले चोचले पुरवण्यासाठी, जिभेचे चोचले, कळलं का? म्हणून श्रावण महिना हा सनातन संस्कृतीमध्ये पाळला जातो. कमीत कमी त्या श्रावण महिन्यात या माशांची उत्पत्ती होते. बघा कशा गाड्या लागलेल्या आहेत आणि प्रवास चालू आहे. माशांची जी उत्पत्ती होते ना, ती उत्पत्ती ह्या महिन्यात होती. मित्रांनो लक्षात आलं का? आणि या महिन्यात कमीत कमी या माशांची शिकार होऊ नये, ते मासेमारी होऊ नये, हे एक कारण आहे.
म्हणजे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी, निसर्ग चक्राचा समतोल राखण्यासाठी. मित्रांनो, लक्षात आलं का? म्हणून श्रावण महिना हा आपण पाळतो शास्त्रीयदृष्ट्या. मग त्यावेळी पाऊस पण भरपूर असतो, तर मांसाहार केल्याने आपला पोट बिघडू शकते, आपलं आरोग्य बिघडू शकते, हेही त्याला कारण आहे. आणि माशांची त्यावेळी काय असते, पुनरुत्पत्ती होत असते, प्रजनन होत असते. त्यावेळी मासे खाडीत येतात अंडी घालायला खाडीत येतात प्रजनन करायला. आणि त्यावेळी जर मासेमारी झाली तर काय होणार, त्यांचं प्रजनन थांबेल, माशांची जी संख्या कमी होईल, माशांची ते जे प्रकार आहेत, जे माशांच्या जाती आहेत, ते हळूहळू नष्ट होतील. आणि एकमेकांवरती जे अवलंबून आहेत, प्रत्येक मासासुद्धा एकमेकांवर अवलंबून आहे, तसं प्रत्येक जीव एकमेकांवर अवलंबून आहे, प्रत्येक मनुष्य प्राणीसुद्धा प्रत्येक जीवावरती अवलंबून आहे. हे जे ऋतुचक्र आहे, हे पर्यावरण चक्र आहे, हे सृष्टीचं चक्र आहे, ते काय होईल, संपुष्टात येईल आणि पर्यावरण नष्ट होईल, हे सृष्टी नष्ट होईल. आणि सृष्टी नष्ट झाली की मनुष्यही राहू शकणार नाही. बघा, हळूहळू आता त्या बंदराजवळ चाललो आहे. आता या बंदराला लागल्यानंतर तिथून आम्ही पुढच्या प्रवासाला निघू. मित्रांनो, लक्षात आलं का? हे मला सांगायचं आहे, हे मनुष्य प्राण्याला कळायला पाहिजे. कारण मनुष्य प्राणी हा बुद्धिमान आहे, पण तो बुद्धिभ्रष्ट झाला आहे. आणि आपला बुद्धिभ्रष्ट झाल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. मनुष्य प्राण्याला निसर्गाला देण्यासाठी, निसर्गाचा संवर्धन करण्यासाठी, रक्षण करण्यासाठी, प्रत्येक जीवाचं संरक्षण करण्यासाठी जन्माला घातलेलं आहे. पण मनुष्य प्राणी हे उलटं करतोय, निसर्गाला, सृष्टीला ओरबाडून खातोय, वारेमाप सृष्टीचं ऱ्हास करतोय, खून करतोय, त्याची हत्या करतोय सृष्टीची. आता बघा, तुम्हाला समोर हिरवळ दिसते, वनस्पती दिसत आहेत, वृक्ष दिसत आहेत, त्याची आपण जंगलतोड करून वारेमाप वाट लावली. बघा, आता किनाऱ्यावर आलो आहे आम्ही, बोटीतून गाडी बाहेर काढून. आता इथून आम्ही पुढच्या प्रवासाला लागणार आहोत. मित्रांनो, हा प्रवास जो आहे ना, आयुष्याचा प्रवास, तो हा असाच असतो. तर आपल्याला विचार केला पाहिजे, एकमेकांचा विचार केला पाहिजे, प्रत्येक जीवाचा विचार केला पाहिजे, या सृष्टीचा विचार केला पाहिजे. हा अथांग समुद्र, ही खाडी, याचं प्रदूषण कधी थांबेल? जर तुम्ही प्रदूषण करायचे थांबाल. तुम्ही जमिनीवरचं प्रदूषण, बघा आता प्रवासाला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, इथून आमचा प्रवास सुरू होतो आहे गुहागरला. आणि गुहागरवरून आम्ही पुढे निघणार आहोत. गुहागरवरून पुढे निघणार आहोत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तो प्रवास टाकेन. बोलायचं तरी काय, या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पटत असतील तर लाईक करा आणि माझे व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला आवडला, तुम्हाला माझे विचार पटत असतील किंवा नाही पटत असतील तर आपले विचार लिहा कमेंट बॉक्समध्ये. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय कोकण, जय महाराष्ट्र, जय भारत.